नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले यूट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक आणि PYQ कधी आले होते हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्यांकडे शेअर करून द्यायचा आहे. आपले जे सगळे फ्रेंड्स जे पोलीस भरती करत आहेत त्या प्रत्येकाकडे आपला व्हिडिओ गेला पाहिजे. ठीक आहे. तर अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. कशासाठी? तर पोलीस भरती एक्झाम साठी. ठीक आहे. येत्या पोलीस भरतीसाठी सामान्य विज्ञानाचा पूर्ण सराव करण्यासाठी आपण हे प्रश्न उत्तरे घेत आहोत, ज्याच्यामध्ये PYQ बेस सुद्धा असणार आहे. ओके. आणि टॉपिक पण मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या टॉपिक मधून कुठला प्रश्न आलेला आहे. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. चला, पहिला प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे तुम्हाला इथे बरोबर विधाने ओळखायची आहेत. पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जेत बनतात, पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतात. याच्यापैकी तुम्हाला बरोबर असलेलं विधान ओळखायचंय. ज्यांनाही माहिती असेल आन्सर त्याने कमेंट करून आन्सर दिला तरी सुद्धा चालणार आहे. ऑफलाईन कमेंट करून तुम्ही तुमचे आन्सर देऊ शकतात. ओके. हा प्रश्न तुम्हाला आला आहे रक्तभिसरण संस्था. ओके. रक्तभिसरण संस्था. आणि हा क्वेश्चन PYQ मध्ये बऱ्याच वेळेस आलेला आहे. ठीक आहे. चला, काय आन्सर येऊ शकतं? A व B दोघही बरोबर. ठीक आहे. म्हणजे पर्याय नंबर 3 योग्य आला. कसं काय? तर बघा, ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत त्या अस्थिमज्जेत तयार होतात. अस्थिमज्जेला आपण काय बोलतो? बोन मॅरो बोलतो. तर फक्त पांढऱ्या पेशीच नाही तर तुम्हाला स्वतः माहिती आहेत पेशींचे नावं. लाल रक्तपेशी, प्लेटलेट आणि पांढऱ्या पेशी, हे तिघही पेशी आपल्या बोन मॅरो मध्ये म्हणजे अस्थिमज्जेत तयार होतात. नंतर पांढऱ्या पेशी जीवाणूंना मारतात. बरोबर आहे. म्हणूनच आपण याला काय म्हणतो? सैनिकी पेशी बोलतो. है ना. सैनिकी पेशी कोणत्या पेशीला बोलतात? यावरही बरेचदा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. समजलं असेल तर आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊया. सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करायचे. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. ओके. बघा, युरियाचे वहन कोण करते? ठीक आहे. युरिया आपल्या शरीरातला वेस्टेज प्रोडक्ट आहे, वेस्ट ऑर्गन आहे. शरीरामध्ये जो अमोनिया होता, अमोनियाला उत्सर्जन करायचं असेल तर भरपूर पाण्याची गरज लागली असती आणि आपल्या शरीराकडे एवढी वॉटर कॅपॅसिटी नाहीये. म्हणून ह्या अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये केलं. ठीक आहे. आता अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये तर केलं, पण ह्या युरियाला वाहून नेण्याचं काम कोणी केलं? जीवद्रव्य रक्त, रक्त ऑक्सिजन, त्यानंतर तांबड्या रक्तपेशी दिल्या आहे, पांढऱ्या रक्तपेशी आणि लाळ. कोणाद्वारे होईल हे? तर आन्सर येणार आहे पर्याय नंबर 1 योग्य, जीवद्रव्य आणि रक्त. ओके. जीवद्रव्य म्हणजे काय? प्लाझ्मा. ठीक आहे. काय आहे जीवद्रव्याचा अर्थ? काय होतो? प्लाझ्मा. प्लाझ्मा आपल्या शरीरामध्ये किती प्रमाण आहे त्याचं? 55%. म्हणजे आपलं जे रक्त तयार झालेलं आहे ते रक्त कशापासून तयार झालेलं आहे? प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्यापासून, रक्तपेशींपासून आणि पाण्यापासून. ठीक आहे. तर 55% आपल्या शरीरामध्ये कोण आहे? रक्तामध्ये प्लाझ्मा आहे. ठीक आहे. 44% काय असतं आपल्यामध्ये? 44% काय आहे? तर लाल रक्तपेशी आणि 1% आपल्या व्हाईट रक्तपेशी आणि प्लेटलेट असतात. ओके. चला, समजलं असेल तर जाऊया पुढे. बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे? आता हा पण क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेस PYQ ला येऊन गेलेला आहे. कोणता असा प्राणी आहे ज्याचं हृदय मोठं आहे? मगर, हत्ती, सिंह, जिराफ. तर पर्याय नंबर 4 योग्य, जिराफ. या प्राण्याचे जे हृदय आहे ते काय आहे? मोठे मानले जाते. पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? कोणाला सांगता येईल याचं आन्सर? आन्सर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे. सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे, सेशनला लाईक करायचं आहे. इथे घेतलेले प्रश्न तुम्ही जर रेग्युलर जे लेक्चर अपलोड होत आहे त्याला जरी व्यवस्थित बघितलं तर तुमचा 40 ते 45% सिलेबस युट्यूबवरच कव्हर होतो. पण ह्याबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल, बेसिक पासून अभ्यास करायचा असेल तर आपल्या बॅच आहेत. ठीक आहे. बॅचेस मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण सेल्फ स्टडी केल्यानंतर टॉपिक वाईज PYQ सॉल्व्ह करायचे. जेव्हा तुम्हाला टॉपिक वाईज PYQ सॉल्व्ह करता आले, त्याच्यामध्ये 60-70% तुमचे PYQ बरोबर आले तर तुम्ही कंटिन्यू पुढे सेल्फ स्टडी करा. जर तसं होत नाहीये तर काय करायचंय? बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. पूर्ण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकून घ्यायचंय. म्हणजे पूर्ण अभ्यास केलेला असेल तर कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर देता येईल.
आन्सर काय येईल इथे? 97,000. ठीक आहे, पर्याय नंबर चौथा योग्य. पुढचा प्रश्न बघा. उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या म्हणजे साल्ट, ठीक आहे, याच्या सेवनाचं प्रमाण किती हवं बरं आपल्या शरीरामध्ये? उच्च ताण झालेला आहे आपल्याला. आता जसं की तुम्हाला असं ऐकायला येत असेल की 14,000 वॅकन्सीज येणार आहे, मग नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत, सगळ्या या पुढच्या गोष्टी होतील, तेव्हा कसा येतो? उच्च ताण होतो ना, की आता चला, आता वेळ आली आपली. आता आपण खूप सारा अभ्यास करायचा आहे, ग्राउंडला जायचं आहे, खूप प्रॅक्टिस करायची आहे, असं उच्च ताण येऊन जातो कधी-कधी आपल्याला, हो ना? तो ताण वेगळा आणि हा ताण वेगळा. ठीक आहे, तेव्हा ते तात्पुरतं आलेलं टेन्शन असतं, जे कोणालाही येतं. पण हा उच्च ताण म्हणजे काय? की तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते किती आहे? 120 ते 80 mmHg इतकं आहे ना. मग आता हे 120 ते 80 mmHgच्या जास्त झालं, समजा आपण इथे घेऊया 40 आणि इथे घेऊया 90. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेज झाली. पण पुन्हा जास्त झालं 60 आणि इथे घेऊ 110. मग ह्याला तुम्ही काय म्हणणार? उच्च ताण, ज्याला हायपर टेन्शन सुद्धा बोललं जातं. ठीक आहे, मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर किती आपण प्रतिदिन क्षार खाल्ले पाहिजे? 5 ग्रॅम प्रतिदिन क्षार खाल्ले पाहिजे. ओके, कळलंय बाळांनो? चल, पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा, डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंग जी होती आहे, हे करण्यासाठी कोण जबाबदार आहे बरं? ब्लड क्लॉटिंग कोण सगळ्यात आधी आपली ब्लड क्लॉटिंग करायस येतं? ठीक आहे, श्वेत रक्तकणिका म्हणजे काय? तुमच्या व्हाईट पेशी, लसिका, लोहित रक्तकणिका म्हणजे लाल पेशी. आन्सर काय येणार तुमचं? रक्तपटिका, ज्याला बोललं जातं प्लेटलेट. ठीक आहे, हा क्वेश्चन जो आहे याला स्टार मार्क करून ठेवा. वन रक्षक भरती, पोलीस भरती सगळ्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरात पित्त हे कुठे तयार होते बरं? पित्त म्हणजे काय? बाईल ज्यूस. ज्यांना आन्सर माहिती आहे त्यांनी आन्सर करण्याचा प्रयत्न करा. नुसतं सेशन बघायचं नाहीये, तर सेशनला लाईक पण करायचंय, लिंकला शेअर पण करायचंय. आणि तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कुठले टॉपिक हवे आहेत, कुठल्या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे किंवा ते हार्ड वाटतात, तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती आपण आता याच्या पुढे काय करणार आहोत? प्रश्न उत्तरे घेणार आहोत किंवा कन्सेप्ट घेणार आहोत, जे तुम्हाला वाटत आहे ते. ठीक आहे, YouTube पूर्ण मी तरी स्वतः तुमच्याच हातात देणार आहे. तुम्हाला जे वाटत असेल, ठीक आहे, की मॅडम आम्हाला हे अवघड जात आहे, की याचा अभ्यास नाही येते किंवा ह्या टॉपिकचे PYQ नाही लागत आहे. ठीक आहे, PYQचा अभ्यास करतो पण आम्हाला येत नाहीये, PYQ सॉल्व्हच नाही होते आमच्याकडून. मग आम्ही काय करायचं? तर त्या टॉपिकचा आपण काय घेणार इथे? कन्सेप्ट आणि PYQ दोघं पण घेणार. ओके, त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा असेल किंवा जो जमत नाहीये, तर ते तुम्ही नक्की सांगा. पित्त हे यकृतात तयार होतं आणि यकृत ही काय आहे? सर्वात मोठी ग्रंथी. ठीक आहे, सर्वात मोठी ग्रंथी आहे. ओके, इथपर्यंत कळलं? सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता हे जे पित्त आहे हे पित्ताशयात साठवलं जातं. पित्ताशयात काय होतं? साठवले जाते. ओके, लक्षात आलं? आणि हे कशाचं काम करतं बरं? पित्त कशाचं काम करतं? मेदाच्या पचनाचे कार्य. मेदाच्या पचनाचे कार्य कोण करतं? पित्त करतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे? कोण आपल्या शरीरामध्ये असं आहे जो काय करतो आहे? ऑक्सिजनला वाहून नेण्यासाठी जबाबदार आहे. जो ऑक्सिजनला काय बोलतो? तू माझ्यासोबत चल, मी तुला सगळीकडे फिरवतो आणि तिथे सोडून येतो. कोण आहे तो? हिमोग्लोबिन, पर्याय नंबर पहिला योग्य. बघा, आपल्या रक्तामध्ये म्हणजे समजा लाल रक्तपेशी, आरबीसीज मध्ये काय आहे? लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नामक काय आहे? आपला रंगद्रव्य आहे, त्याला तुम्ही ब्लड पिगमेंट म्हणा. मग एक जर इथे हिमोग्लोबिन असेल ना, तर तो 4 ऑक्सिजनला वाहून नेतो. काय करतो तो? हे काय आहे? ऑक्सिजन आहे, 4 ऑक्सिजनला वाहून नेतो. ठीक आहे, जर हिमोग्लोबिन नसता तर ऑक्सिजन वहन जे आहे ते माहित नाही काय झालं असतं आपलं, है ना. हिमोग्लोबिनमुळेच ऑक्सिजन वहनाची क्रिया सुरू आहे. ठीक आहे, आणि रक्ताला लालपणा सुद्धा या हिमोग्लोबिनमुळेच आहे. कारण हिम म्हणजे काय? हिमचा अर्थ होतो लोह. हिमचा अर्थ होतो लोह आणि ग्लोबिनचा अर्थ काय होतो? प्रथिने. काय होतो? प्रथिने. मग जेव्हा ह्या लोहाची रिएक्शन ऑक्सिजन सोबत होते तेव्हा इथे लोह ऑक्साईड तयार होतं.
काय तयार होतं, लोह ऑक्साईड, ज्याचा कलर काय असतो, लाल. ठीक आहे, म्हणून आपल्या रक्ताला लाल कलर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एकपेशीय प्राण्याला काय म्हणणार आपण? आता आपण कोण आहोत, बहुपेशीय आहोत है ना. जसं की पंचसृष्टी वर्गीकरण झालं. पंचसृष्टी वर्गीकरण कोणी केलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन बोलतो आपण त्याला, ते केलं आहे R.H. विटेकर यांनी. मग पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये प्रोटिस्टा होता, मोनेरा होता, ॲनिमल, प्लांट आणि फंगस. म्हणजे काय? प्रोटिस्टा, मोनेरा. त्याच्यानंतर आहे प्राणी, कवक आणि वनस्पती. तर हे जे आहे याच्यामध्ये प्रोटिस्टा आणि मोनेरा आहे ते एकपेशीय आहे है ना. म्हणजे त्याच्यात सगळे एकपेशीयचा समावेश होतो. पण त्यांना अजून आपण काय बोलतो? त्यांना बोललं जातं आदिजीव. म्हणजे काय? आदिजीवालाच आपण काय बोलतो? प्रोटोझोआ आपण बोलतो. ओके, ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? ठीक आहे, ज्याला आन्सर येत असेल नक्की आन्सर करा. हाडांशी हाडांना जोडते आहे. ठीक आहे, इथे तुमचं एक हाड आहे, इकडे तुमचं दुसरं हाड आहे. ठीक आहे, इथे मध्ये जी उती आहे तिला काय बोलतो आपण? बंध बोलतो, अस्थिबंध बोलतो, चेतापेशी बोलतो की अजून काही बोलतो? काय बोलणार आहोत आपण त्याला? आपण त्याला बोलतो अस्थिबद्ध. म्हणजे काय? लिगामेंट्स. ओके, याला आपण काय बोलतो बाळांनो? लिगामेंट्स बोलत असतो. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? बघा, आता इथे आपले जे बोट आहेत है ना, बोटामध्ये काय आहे, फिंगर मध्ये काय आहे, 3 हाडं दिसतात. तर ह्यांना काय झालेलं आहे, जॉईंट केलेलं आहे. तर लिगामेंट आपले इथे पण आहे, ज्याला तुम्ही जॉईंट्स म्हणतात ना, ते लिगामेंट आहे. जर हाडांशी हाडांना जुळवणी करायची असेल तर लिगामेंट आहे. जर हाडे आणि स्नायू जोडलेले असतील तर टेंडॉन्स आहे, म्हणजे स्नायूबद्ध आहे. ओके, आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर सुद्धा समजलं असणार आहे. हे सगळे PYQ ला येऊन गेलेले, पुन्हा ज्याची जास्त शक्यता येण्यासारखी ते सगळे क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी ऑफलाईन आपले कमेंट द्यायचे आहे, कमेंट करायचे आहे. तुमचे ज्या कमेंट आहेत त्या बघितल्या जातील. ठीक आहे, जो टॉपिक तुम्हाला अभ्यासावा वाटत असेल त्याची सुद्धा तुम्ही कमेंट करा, ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा ते 100% घेतले सुद्धा जातील यापुढे YouTube वरती. ओके, सो YouTubeचं जे काही तुम्हाला बघायचं आहे सायन्स रिलेटेड, तुम्हाला जे टॉपिक हवे आहेत ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळतील. त्यासाठी नक्की कमेंट करून सांगायचं आहे. ओके, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप सुद्धा आहे, ॲपमध्ये तुम्हाला या सगळ्या PDF मिळून जातील. ठीक आहे, सो ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुमचं स्टडी मटेरियलही वाढतं आणि तुमच्याकडे सगळे क्वेश्चन आन्सरचे एकदम मोठा काय बोलतो ना आपण, स्वतःचं एक पुस्तक असंही तयार होतं. ठीक आहे, तर पटापट फास्ट मध्ये सेशन लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.